नमस्कार, बी न्यूजमध्ये आपलं स्वागत। मी गायत्री कुलकर्णी। सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक बातम्यांवर। पुढील 2 आठवडे महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा। कोल्हापूरचं तापमान 39 अंशावर। ग्लोबल वॉर्मिंगचा वाढता तडाखा पुढील पिढ्यांसाठी ठरणार तापदायक। जैन धर्माचे 24वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणुकीसह विविध कार्यक्रम संपन्न। कोल्हापुरातील कसबा बावडा आणि परिसरात घरफोडी करणाऱ्या सागर रेणुसे या चोरट्याला पोलिसांकडून अटक। सोन्याचे 20 लाखांचे तर 3.5 किलोचे चांदीचे दागिने हस्तगत। इचलकरंजीतील रस्त्यांच्या संथ आणि निकृष्ट कामांमुळे नागरिक वैतागले। सत्ताधारी भाजप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार। सार्वजनिक बांधकाम विभागाबद्दल नाराजी। आणि 1 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये इलेक्ट्रिक 2 व्हीलरवरून प्रवासी वाहतूक सुरू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय। मात्र पारंपरिक रिक्षा आणि टॅक्सी चालकांचा विरोध होण्याची शक्यता।